हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, नगर परिषदची जी काही अपकमिंग वेकन्सी आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही ग्रुप सी आणि ग्रुप टी ची विविध पदं आहेत, त्यामध्ये कर निर्धारण अधिकारी असेल, स्वच्छता निरीक्षक असेल किंवा इतर जी काही पदं आहेत त्याच्यामध्ये एकूण किती पदं रिक्त आहेत, किती पदांसाठी वेकन्सी तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय फायनली, याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. ते पाहण्याआधी बघा, नगर परिषदमध्ये जी काही विविध पदं आहेत, जसं की लेखापाल असेल, लेखापरीक्षक आहे, कर निर्धारण अधिकारी असेल तर आणि स्वच्छता निरीक्षक, तर या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत. त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसचं जो काही असणार आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज पण इन्क्लूड असणार आहे. मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. 8010457760 हा नंबर आहे. ठीक आहे. तर आता आपण जाणून घेणार आहोत की एकूण किती पदं रिक्त आहेत, म्हणजे येणारी अपकमिंग जी काही वेकन्सी आहे ती किती पदांसाठी येऊ शकते याबद्दल इन्फॉर्मेशन. तर बघा, महाराष्ट्र नगर परिषद सहवर्गातील मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची ही आकडेवारी आहे. म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा काही एक्झाम घेतल्या गेल्या होत्या त्यावेळेस किती पदं जी आहेत त्यांनी फुलफिल केलेली आहेत आणि त्याच्यानंतर सध्या किती पदं एकूण रिक्त आहेत, म्हणजे येणारी वेकन्सी किती पदांसाठी येऊ शकते ते आपण बघणार आहोत. मग त्याच्यामध्ये स्थापत्य अभियंता आहे, विद्युत अभियंता असेल, संगणक अभियंता, तर हे जे काही इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी पण पदं असणार आहेत. पण पहिल्यांदा आपण बघणार आहोत लेखापाल आणि लेखापरीक्षक. तर याच्यामध्ये मंजूर जी काही पदं आहेत अ, ब आणि क गटामध्ये, तर त्याच्यामध्ये 60, 165 आणि 674 पदं जी आहेत ती मंजूर आहेत. एकूण 899 पदं मंजूर आहेत. त्याच्यामध्ये कार्यरत 742 पदं आहेत आणि त्याच्यामध्ये रिक्त पदं किती भरली जाणार आहेत तर ती आहेत 157. आय सॉरी. तर लेखापाल आणि लेखापरीक्षक या पदासाठी 157 पदं जी आहेत ती सध्या रिक्त आहेत आणि 83% पदं जी आहेत ती भरलेली आहेत. त्यानंतर आहे कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी. तर त्याच्यामध्ये एकूण 2072 पदं जी आहेत ती मंजूर आहेत. सध्या त्याच्यामध्ये कार्यरत पदं 1526 आहेत आणि रिक्त पदं जी आहेत ती 546 जी आहेत ती रिक्त पदं आहेत. याच्यापेक्षा वाढीव ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्हाला पदं जी आहेत दिसून येऊ शकतात, माईट बी पॉसिबल आहे. पण 546 पदं तर कन्फर्म रिक्त आहेत. म्हणजे एकूण 74% पदं जी आहेत ती भरलेली आहेत आणि 25% पदं जी आहेत ती भरणार आहेत. ठीक आहे. परत आहे अग्निशामक सेवा. तर अग्निशमन सेवे याच्यासाठी मंजूर पदं 471 आहेत. त्याच्यामध्ये कार्यरत पदं जी आहेत ती बघा, एकूण 68 कार्यरत पदं आहेत आणि भरणारी म्हणजे रिक्त पदं जी आहेत 403 पदं रिक्त आहेत. त्याच्यामुळे अग्निशमन सेवा याच्यासाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये 403 पदं जी आहेत ती रिक्त आहेत. त्यानंतर आहे स्वच्छता निरीक्षक. तर लक्षात घ्या, स्वच्छता निरीक्षक याच्यासाठी एकूण 627 पदं जी आहेत ती मंजूर आहेत. त्यापैकी सध्या कार्यरत 345 पदं आहेत आणि 282 पदं जी आहेत ती रिक्त आहेत. त्याच्यामुळे येणारी वेकन्सी जी आहे 282 पदांसाठी येऊ शकते. त्याच्यामुळे स्वच्छता निरीक्षक असेल, कर निर्धारण, कर प्रशासन अधिकारी असेल किंवा अग्निशमन सेवा आहे, लेखापाल, लेखापरीक्षक याच्यासाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर फार चांगल्या पद्धतीने रिक्त पदं आहेत. त्याच्यामुळे बघा, टोटल जी काही आहेत आणि स्थापत्य, विद्युत, संगणक अभियंता यांची पण बघून ठेवूयात. स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर ग्रुप सी साठी नगर परिषदमध्ये 313 जी पदं आहेत ती रिक्त आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनियर, विद्युत अभियंता आहेत त्यांची 35 पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि संगणक अभियंता म्हणजे कम्प्युटर इंजिनियर असतील तर त्यांच्यासाठी 58 पदं जी आहेत ती रिक्त आहेत. तर अशी एकूण जी आहेत 1869 पदं जी आहेत ती रिक्त आहेत. तर तुम्हाला हे लक्षात यावं की एकूण किती पदं ग्रुप सी आणि डी ची रिक्त आहेत. मग त्याच्या अकॉर्डिंगली ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती येणार आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की ही जी काही ग्रुप सी आणि डी ची विविध पदं आहेत त्यामध्ये एकूण किती पदं जी आहेत नगर परिषदमध्ये ती भरलेली आहेत आणि किती पदं रिक्त आहेत. मग त्याच्या अकॉर्डिंगली जे प्रिपरेशन करणारे स्टुडंट आहेत तुम्हाला काहीतरी मोटिवेशन भेटावं, कारण जर ही ॲडव्हर्टाइजमेंट आली तर डेफिनेटली फार चांगल्या पदांसाठी येणार आहे किंवा जास्त वेकन्सीसाठी येणार आहे. त्याच्यामुळे तुमचं प्रिपरेशन जे आहे तुम्ही सुरू ठेवायचं आहे आणि त्यासंबंधी तुम्हाला प्रिपरेशनमध्ये काही डाऊट्स असतील, प्रॉब्लेम असतील किंवा गायडन्सची कमी असेल तर तुम्ही बॅचेस जे आहेत ते जॉईन करू शकता. आणि या सर्व बॅचेसमध्ये नगर परिषदच्या ज्या काही आता आपण पदं बघितली, अग्निशमन सेवा असेल, लेखापाल, लेखा निरीक्षक असेल किंवा कर निर्धारण अधिकारी आहे, स्वच्छता निरीक्षक असेल, तर या सर्वांसाठी अकॅडमीमध्ये बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत.
आणि त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस प्रोव्हाइड केले जाणार आहे, सिलेबस जो आहे कव्हर केला जाणार आहे, त्याचे तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड केले जातील आणि टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. 8010457760 हा नंबर आहे. ठीक आहे. तर या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.